तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघा भावा बहिणींवरती आणि राज्यातल्या मंत्र्यांवरती सुरेश धसानी या मोर्चाच्या माध्यमातून जबरदस्त तोफ डागली आहे आणि काही जळजळीत सवालही विचारलेत। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये राजकीय नेतेही सहभागी झाले। मोर्चा प्रकरणी टीका टिप्पणी सुद्धा सुरू झाली आहे, पण हा मोर्चा राजकीय ड्रामा असून त्यात आपण सहभागी होणार नसल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। मात्र न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असंही अंजली दमानी यांनी स्पष्ट केलंय। पण अंजली दमानी यांच्या वक्तव्यावरती आता सामान्य महिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात। आजचा मोर्चा राजकीय नाही तर तो सामाजिक मोर्चा असल्याचं सर्वसामान्य महिलांनी म्हटलंय। तर हा सामान्य लोकांचा मोर्चा आहे असं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी सुद्धा अंजली दमानी यांना दिलंय। नाही, कसं आहे की मला कुठेतरी जे वाटत होतं की हे राजकीय लोक त्याला एक ते माझं मत मी मांडलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की अनेक लोकांनी चांगल्या लोकांनी साथ देखील त्यांना दिली आहे, तर त्यांनी या मोर्चात ते जातीलच। पण मी असं ठरवलं की मी या मोर्चात भाग घेणार नाहीये। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा दमानी यांचा हा आरोप फेटाळून लावला। हा राजकीय नाही तर न्यायासाठी काढलेला मोर्चा असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा, असं नाही ना, म्हणजे काय हे वेगळेपण दाखवायची काय आवश्यकता नाही। त्यांचं श्रेय ते करतायत, जनता करतायत म्हणून मानतायत, पण त्यात काही दुमत असंच कारण आज जनतेबरोबर राहायला पाहिजे। राजकीय नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो, आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात, आम्ही कधीच येत नाही। आम्ही मोर्चा ठरवलाय का? हा मोर्चा कोणी ठरवलाय? मोर्चा कोणी ठरवला? सामान्य लोकांनी ठरवला। त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाहीत, काय नाही। ड्रामा बिमा अंजलीताईंना काय कळायचं? आमच्या भेट आमचं लेकरू गेलंय ते ड्रामा आहे का? अरे आमच्या घरातलं लेकरू गेलं ना, तडपून मारलं ना, याला ड्रामा म्हणायचं? वारे पट्टे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या 3 आरोपींची हत्या झाली असल्याचा दावा अंजली दमानी यांनी केला। या संदर्भात आपल्याला एक व्हॉइस मेसेज काल आलेला होता असंही दमानी यांनी म्हटलंय। दमानी यांनी देशमुख कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी उभे असू असंही दमानी यांनी स्पष्ट केलं। मात्र आजचा मोर्चा राजकीय ड्रामा असून त्यात आपण सहभागी होणार नसल्याचं अंजली दमानी यांनी सांगितलं। आम्ही जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रीपद सोडायला आम्ही भाग पाडत नाही, तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलंय। कारण आम्हाला धनंजय मुंडे सारखे मंत्री नकोत। जे आमच्या राज्यासाठी कायदे बनवणारे मंत्री जर गुन्हेगार असतील, त्या प्रवृत्तीचे असतील, तर असे मंत्री आम्हाला नकोत। म्हणून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडू आणि बीडची जनता सुद्धा भाग पाडेल याची मला खात्री आहे। कसं आहे, रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या। व्हॉट्सअप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं, तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा। त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले 2 मेसेजेस मी टाकल्या त्यांनी मी वाचलं, ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले। तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या 3 आरोपी पुढे मिळणार नाहीत कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये, तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती, पण ही माहिती मी एसपींना काल रात्रीच दिली आहे। त्याची चौकशी त्यांनी केली असेल, खरं त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहित नाही, पुढे याच्यावर कारवाई काय झाली मला माहित नाही। आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काल अभिनेत्री प्राजक्ता माळीचं थेट नाव घेत बीड प्रकरणावरनं सुरू असलेल्या राजकारणात नव्यानं भर टाकल्यामुळे त्याचे गंभीर पडसादही उमटताना दिसतात। आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकरांनी धसांना चांगलंच सुनावलंय। तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातल्या माता भगिनींना ओढू नका, अशा पद्धतीनं माता भगिनींची बदनामी करणं
महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणार आहे. अभिनेत्रींवरती खोटेनाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत, असं अमेय खोपकरांनी म्हटलंय. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर, यांच्या हत्येनंतर अनेक खळबळ उडालेली आहे. त्यानंतर आता जे आमदार आहेत भाजपचे सुरेश धस यांनी थेट जी अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी हिच्यावरती आरोप केलेला आहे, तिच्यावरून वक्तव्य केलेलं आहे. त्याच अनुषंगाने मनसेचे नेते अमेय खोपकर आपल्यासोबत आहेत. त्यांनी त्या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे. सर, तुम्ही प्राजक्ता माळीला पाठिंबा देताय, तुम्ही त्या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे, काय आहे त्याबद्दल काय सांगा? काय नाही, याचा निषेध व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की एखाद्या महिलेबद्दल किंवा मराठी चित्रपट क्षेत्रातल्या अभिनेत्रीबद्दल असं जाहीररित्या नाव घेऊन बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यावर त्यांनी माफी मागावी. नाही, मला असं वाटतं की त्या गोष्टीचा आणि अभिनेत्रीचा काही संबंध नाहीये. तुम्ही उगाच एका विषयाला वेगळं वळण देताय का नाही मला कळत नाहीये, पण नाव घ्यायची काही गरज नव्हती. माझा प्राजक्त माळीला संपूर्ण पाठिंबा आहे आणि झालेल्या गोष्टीबद्दल निषेध व्यक्त करतोच. त्या तक्रार करते आणि मला खात्री आहे की रुपालीताई योग्य ती कारवाई देखील करतील. आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झालेला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळते. उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा या अपघातात जखमी झालाय. मुंबईच्या कांदिवली परिसरात हा अपघात झाल्याचं कळतंय. या अपघातासंदर्भात कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडला. या अपघातामध्ये उर्मिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे खरं तर अभिनेत्रीचा जीव वाचलाय. पण असं असलं तरी तिच्या गाडीचा मात्र चक्काचूर झालाय. या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही कळतंय. विजय वंजारा आपल्याला अधिक माहिती देतील. विजय, कधी आणि कुठे घडली ही घटना? नक्की मुंबईतील कांदिवली परिसरातील बोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांचं भरधाव उर्मिला कोठारे अभिनेत्री तिच्या कारने ही धडक दिलेली आहे. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालेला आहे तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिच्या शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेगाने जास्त असलेल्या चालकाने कारवाली नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्यावर ही धडक दिली आणि सध्या या कार चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे. कार चालक ही सुद्धा एका रुग्णालयात ऍडमिट आहे. विजय, जे जखमी झालेत या अपघातात त्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच त्याच्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालेला आहे. दुसरीची परिस्थिती आता सध्या प्रकृती खूप सिरियस आहे. त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे. पोलिसांना अनेक त्या